नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण पेठेतल्या एका अशा नाश्त्याच्या सेंटरला भेट देणार आहोत, जिथे तुम्हाला पोहे, इडली चटणी, वडा सांबार, खिचडी, उपमा आणि हो, यांचा शिरा हा अगदी सत्यनारायण पूजेला प्रसाद असतो, तसा हे शिरा तयार करतात. हे सगळे पदार्थ तुम्हाला कुठे मिळणार आहेत आणि याची किंमत काय, हे सगळं या डिटेल व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल. तसंच व्हिडिओच्या शेवटी याचा पत्ता देखील तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. तेव्हा हा व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि हो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, आज आपण एका अशा स्नॅक सेंटरला भेट देणार आहोत, जिथे तुम्हाला महाराष्ट्रीयन पदार्थ हे मिळतील. आणि हे स्नॅक सेंटर खूपच लोकप्रिय आहे. बाजीराव रोड इथे असलेल्या आलिशान फर्निचरच्या लेनमध्ये तुम्हाला श्रीराम स्नॅक सेंटर दिसेल. मी जेव्हा स्नॅक सेंटरला भेट दिली तेव्हा इथे उडीद वडे तळत होते. आकाराने मोठे आणि एका प्लेटमध्ये 2 उडीद वडे मिळतात. त्याबरोबर सांबार आणि चटणी देखील मिळते. हे उडीद वड्याची एक प्लेट खाल्ल्यानंतर तुमचं पोट अक्षरशः भरून जाईल. आणि विशेष म्हणजे उडीद वडा हा खूपच लोकप्रिय आहे. तसेच इथे इडली हे स्वतः तयार करतात. लुसलुशीत आणि मऊ अशी इडली तुम्हाला इथे खायला मिळेल, तेही सांबार आणि चटणीबरोबर. उडीद वडा आणि इडली हे कॉम्बिनेशन देखील यांच्याकडे उपलब्ध असतं. बटाटे वडा आणि सांबार हा देखील यांच्या इथला एक लोकप्रिय पदार्थ आहे. यांचं सांबार खूपच चविष्ट आहे. तसेच बटाटा वडा हा देखील आकाराने मोठा आहे. बटाटा वडा सांबार आणि उडीद वडा सांबार असा देखील इथे मिळतो. माझं नाव प्रसाद साईनाथ शिंदे. आपलं दुकान एक 12 वर्ष झाले इथं आहे. आपल्या इथं पोहे, उपमा, खिचडी, शिरा, इडली, उडीद वडा, बटाटे वडा, समोसा हे सगळं मिळतं. आपलं लोकेशन शुक्रवार पेठ मध्ये अपोजिट टू मिलन खानावळ आहे. साई प्रेमाच्या चहाच्या शेजारीच आहे आणि टायमिंग सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असतं. इथे उपमा देखील मिळतो. तुम्हाला रवाळ आणि सुंदर चव असलेला उपमा खायला एकदा नक्की आवडेल, तर हे ठिकाण तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन आहे. मगाशी आपण इडली बघितली. लुसलुशीत जी इडली तयार होते आणि त्याबरोबर सांबार किंवा चटणी ही देखील इथे मिळते. जर तुम्हाला एक प्लेट उडीद वडा आणि इडली खायची असेल, तर तुम्ही इथे उडीद वडा आणि इडली ही देखील खाऊ शकता. उपवासासाठी जर तुम्ही पर्याय शोधत असाल, तर यांच्याकडे खिचडी आणि दही काकडी उपलब्ध आहे. उपवासाचा चिवडा हा देखील खिचडीबरोबर मिळतो. खिचडी आणि दही काकडी ही फारच चवीला छान होती. आणि त्याबरोबर टॉपिंग्ज म्हणून उपवासाचा चिवडा हे कॉम्बिनेशन खूपच भारी लागत होतं. इथे मिळणारे पदार्थ हे अगदी गरम असतात. त्यामुळे खवय्यांचा हा स्पॉट अगदी आवडता आहे. म्हणजे तुमचा उपवास असेल तर तुम्ही इथे खिचडीही खाऊ शकता आणि उपवास नसेल तर इथले इतर पदार्थ देखील खाऊ शकता. मी रेग्युलरली या स्नॅक सेंटर मध्ये येतो. त्यांची चव पण उत्तम आहे आणि सांबारची चव पण चांगली आहे. पोहेची क्वालिटी पण चांगली आहे. त्यामुळं रेग्युलरली आमचं येणं जाणं नेहमी चालूच राहील.
मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि असेच काही नवनवीन पदार्थ किंवा नाश्त्याचे आणि महाराष्ट्रीयन थाळी किंवा इतर पदार्थ कुठे मिळतात हे आम्ही या आमच्या चॅनलद्वारे लोकांसमोर आणत असतो. तेव्हा या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूबनी एक नवीन फीचर काढला आहे हाईप. हा व्हिडिओ हाईप करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या.